माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना अक्षय तृतीयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हटली की प्रत्येकाच्या घरामध्ये पितरांना भोजन असते आणि अक्षय तृतीयाचा हा दिवस पितरांसाठी खरंच खूप सगळेजण मानतात आणि भारतामध्ये तर खरंच प्रत्येकाच्या घराघरामध्ये अ, आमच्याकडे उपवास करू म्हणतात, तर उपवास करून जीव घातले जातात पितरांच्या नावाने आणि अशा प्रकारे पूजा मांडली जाते. त्याचसाठी इकडे माझं चालू आहे पुरण शिजायचं काम. तर मी 1.5 वाटी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि त्यात थोडी हळद आणि तेल टाकून मस्त लावून दिलं आहे. तर बघू शकता इकडं पुरण असं मस्त शिजलंय. तर इतकं काही केलं नाही कारण आमरसाबरोबर पुरणपोळी ती आमची ते आवडत नाही. त्याच्यानंतर इथे कटाच्या आमटीसाठी मसाला काढलेला आहे. त्यासाठी ही शिजलेली डाळ, कांदा, कोथिंबीर, खोबरं वगैरे सगळं वाटण केलं. तर पुरणामध्ये ते गूळ आणि थोड्या प्रमाणामध्ये साखर टाकली. तर अशा प्रकारचं पुरण आमच्या इथं खूप आवडतं आणि खरंच खूप छान लागतं. तर इथे कटाच्या आमटीला फोडणी द्यायचं चालू आहे. त्यासाठी तेल टाकले. तेलामध्ये हळद आणि जे वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये मसाला तो टाकला आणि कढीपत्ता वगैरे सगळं टाकून कटाच्या आमटीला मस्त अशी फोडणी दिली आणि कटाच्या आमटीसाठी जे शिजलेल्या डाळीचं पाणी आहे ते टाकतात आणि सगळेजण अशीच प्रकारे कटाची आमटी सहजा बनवतात. आणि इथे घरगुती वापरलेला आमचा मसाला आहे, घरगुती मसाला खरंच खूप छान झालेला आहे. तो मसाला याच्यामध्ये टाकला आहे. तर खूप छान प्रकारे अशी कटाची आमटी झाली आहे. आणि आपल्याला जितक्या प्रमाणात पाहिजे घट्ट पातळ तितक्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकू शकतो. तर खरंच खूप छान अशी कटाची आमटी झालेली आहे. तर बघू शकता आणि घरगुती मसाला आम्ही दरवर्षी मसाला घरीच बनवतो. खूप सुंदर अशा प्रकारे मसाला आमचा दरवर्षी होतो. तर त्याच्यानंतर आता इथे ज्या बनवल्या होत्या त्या कुरड्या मस्त अशा तळून घेतल्यात. तर कुरड्यासुद्धा खूप सुंदर अशा झालेल्या होत्या. बघू शकता. कुरड्या तळल्यानंतर भज्याचं जे पीठ कालवलेलं होतं त्याच्यात भजे असे मस्त काढून घेतले आणि स्वयंपाक म्हटलं की हातोटी लागते आणि महिलांमध्ये खरंच खूप अशी हातोटी असतेच. बऱ्याचशा महिलांमध्ये असते आणि नवीन मुली तर शिकतच असतात. तर इकडे त्याच्यानंतर पुरणपोळी केली आणि खूप असा उशीर झालेला होता कारण की उपवास करू आमचा 10:30 वाजता झालेला होता. त्याच्यामुळे फटाफट आवरायचं होतं. तर तर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक असा मस्त झाला. खूप झटपट आवरला तरी पण खूप सुंदर असा स्वयंपाक झालेला होता. तर भजे आणि कुरडईसुद्धा खूप सुंदर अशी झालेली होती. तर पितरांनाही जेवण दिलं तर घरामध्ये खरंच खूप पुण्य लागतं. पितर आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तर त्याच्यामुळे सगळ्यांची जवळजवळ सगळ्यांचे उपवास करूही जीव घातले जातात. त्याच्यानंतर संध्याकाळचे 8 वाजता मी माझी जी चुलत नणंद आहे त्यांच्या नातू त्याचा वाढदिवस होता. तर तेथे पावभाजीचा बेत होता. तर पाव तर आणलेलेच होते आणि भाजी पण बनवून घेतली होती. पण इथे काकडी, कांदा आणि लिंबू कापायचं काम चालू होतं. या सगळ्या माझ्या चुलत जावा तुम्ही बघू शकता. आम्ही सगळेजण बसून असं काम चालू आहे आणि आमच्या इथे असं काही कार्यक्रम वगैरे असला की तर खरंच आमच्या तिथल्या बायका खरंच खूप मदतीला येतात. बघू शकता सगळ्याजणी आम्ही बसून मस्त कांदा काकडी कापायचं काम चालू आहे. तर खूप असं म्हणजे सणामुळं तर इतका काही वाढदिवस केला नाही आणि पावसाचं पण असं वातावरण झालेलं होतं. त्याच्यामुळे खूप घाईघाईमध्ये वाढदिवस उरकावला. तर छान प्रकारे असा वाढदिवस झाला. तर मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. तर आजचा व्हिडिओची एंडिंग इथेच करू. कसा वाटला व्हिडिओ